पहिला चेंडू कट करायचा होता, परंतु पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. चेंडूनं बाहेरच्या बाजूने वलन घेतला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. सोहेब स्ट्रायकिंग गेंडवरती आपण त्याला पाहताय. ऑन साईडला हा फटका. क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी केली आहे, परंतु बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय, त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत इथे मिळतील त्या 2 धावा. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आकाश पहिलं षटक हाताळतोय धोत्रे टीम कडनं. P1चं पहिलं षटक आहे. पुनश्च फिरून मारण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. तीन धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज साद. इथे मात्र अपील केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे त्या प्रयत्नामध्ये आपण पाहताय एक धाव खर्च केली आहे आणि ते फलंदाजाला थोडस दुखापत झाली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. बॅट त्याच्या पायावरती आदळली आहे. एक धाव कंप्लीट झाली. एक धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. ते 4 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. दामत आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय धोत्रे. या 2 टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच सर्वांच्या भेटीस आली आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय आजच्या या पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण पाहतोय. एकीकडे दामत, दुसरीकडे धोत्रे. धोत्रे टीमनं टॉस जिंकला होता, त्यांना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आत्तापर्यंत त्या निर्णयाला साजेशी अशी कामगिरी त्यांची मैदानामध्ये चालू आहे. पहिलं षटक चालू असताना 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सोहेब आणि साद ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षकानं थोडंसं स्वतःला थांबवलं, चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर मात्र चेंडूला अडवण्याचं काम केलं. एकही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. सातत्यपूर्वक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. आकाश मात्र चांगली कामगिरी करतोय पहिल्या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर एक अँगल क्रिएट करत जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आकाशची. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त होतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 4. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. P1चं पहिलं षटक, दर्जेदार पद्धतीची कामगिरी आपल्याला या गोलंदाजाची पाहायला मिळाली. दर्जेदार गोलंदाजी आपण पाहता आकाशची. धोत्रे टीमकडनं खेळत असताना P1चं त्यांना पहिलं षटक हाताळलं. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती असणारे 4 षटकांची मॅच हे देखील विसरून जमणार नाही. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. या 3 षटकांमध्ये आक्रमण करावं लागेल. या 3 षटकांमध्ये धावा गोळा कराव्या लागतील. आपल्याला प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट टार्गेट सेट करायचं आहे आणि ते टार्गेट सेट करत असताना मोठं टार्गेट असणं फार गरजेचं आहे, कारण की शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर मात्र गोलंदाजी करत असताना आपल्यावरचं प्रेशर थोडंसं कमी असतं. प्रतिस्पर्धी संघाच्या वरचं प्रेशर जास्ती असतं आणि त्या प्रेशरमध्ये एखादी चुकी प्रतिस्पर्धी संघाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय दामत संघ आता टार्गेट सेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज किरण. सातत्यानं आपण पाहतो ना की सातत्यानं इथे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण बदललं जातंय. ज्या प्रकारचा ट्रान्स आहे फलंदाजांचा त्याच्या विपरीत मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातं. इथे अपील केली जाते, परंतु अंपायर सांगतात बॅटला चेंडू ब्रश झालाय, पाठीमागे आलाय.
आणि अगदी लाँगलेग सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू चौकार आला. इथे दांडी गुल फुलटॉस चेंडू होता. पुनश्च बैठक शॉट खेचायचा होता. बाडान बॉलचा संपर्क नाहीये. डायरेक्ट एसटी वरती येऊन चेंडू आदळला आणि अगदी लेग्स एसटी इथे वाकवली. थँक्यू डीजे थँक्यू. 7 बाद झाला. त्याचा जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अफजल. त्याच्या समोर आपण पाहतोय किरण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय आणि चौकार देखील आलाय. नशिबाची साथ लाभली आहे ती अफजलला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. सरळ बॅटनं धावा येत होत्या. बॅट वाकडी केली आणि इथे निर्धाव चेंडू खेळून काढला. एक चौकार आलाय. झेलची संधी होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी केली. झेल ड्रॉप झाला. चौकार देखील आला. त्यानंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. किरणचा लगेच कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. इथे लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अक्षयनं घेतली एक कॅच आणि हिथून मात्र अफजलला देखील परतावा लागेल. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय अबिद. किरण चांगली गोलंदाजी आता साकारताना पाहायला मिळतोय. एक चौकाराचा मार त्यांनी खाल्ल्यानंतर अगदी ट्रॅकवरती आलाय. पुनश्च अगदी आपण पाहताय पडल्यानंतर अगदी खाली राहिला. शरीरावरती चेंडू आदळला. अंपायर सांगतात लेग स्टंप मिस करतोय. नॉट आउट त्या ठिकाणी घोषित करतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरं अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांच्या मार्चमध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती येणं फार गरजेचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येणं थोडं कठीण आहे. या मैदानावरती एक विपरीत परिस्थिती आहे, परंतु तिला आता मात द्यावा लागेल. धावा बनवाव्या लागतील.
निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे गाव आणि त्या गावाच्या अगदी बाजूला असणारं हे भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. बाजूला अगदी आपण पाहतोय तळा देखील आहे आणि त्या तळ्याच्या काठावरती असलेलं हे मैदान अगदी चारी बाजूनी गारवा आपल्याला पाहायला मिळतोय. तेच शोधामध्ये असतात सगळीकडे. सगळीकडे सावली देखील आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी, प्लेयर्स लोकांना बसण्यासाठी पवेलियन देखील या ठिकाणी आपण पाहत आहे. बरेच सारे आयोजकांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या मेहनतीतून साकार होणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. गावदेव चषक 2024 चा हा थरार. लोअर फुलटॉस, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. हा आणखीन एक झेल पकडलाय. हा आणखीन एक फलंदाज इथून माघारी येईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सौद. चांगला चेंडू, तेज तर्रार, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आली आहे. रोशन देखील चांगली कामगिरी करतोय. धाबा अगदी आपण पाहायला गेले ना तर स्थिर अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. त्यांना गती लावण्याचं काम करणं फार गरजेचं आहे. सॅकिंग गेटवरती आपण पाहताय शाबाद सोहेब हा फटका चांगला आहे परंतु हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कंप्लीट केली आहे. झेल आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल. विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतात. आपल्या गोलंदाजीची नजाकत मैदानावरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दामत सारख्या मोठ्या संघाला, एक दादा संघाला त्यांना डॉमिनेट केलंय. पाठीमागे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम करतायत. मुसेफ हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. जास्तीत जास्त सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव आली आहे. धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. 14 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि 14 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला धोत्रे टीम कडनं पाहायला मिळते परंतु दामट टीम देखील पाहायला गेलं तर मोठे फटके मारण्यासाठी ओळखली जाते. परंतु आज या षटक क्रमांक 3 देखील समाप्त. गावदेव चषक 2024 च्या माध्यमातून त्यांना हवे तशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडंसं थांबवण्याचं काम केलं जातं. गोलंदाजी फार चांगली केली. रोशननं त्यांना एक धाव दिलं या षटकामध्ये आणि फलंदाज त्यांना 2 बाद केलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोशनची देखील. प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन केलं. प्रत्येक गोलंदाजानं प्रयत्न केलं कमीत कमी धावसंख्येचं षटक फेकण्याचं. परंतु रोशननं फक्त 1 धावसंख्येचं षटक फेकलं आणि प्रतिस्पर्धी संघाचे 2 फलंदाज त्यांना बाद केलं. पूर्णपणे बाकपूटवरती ढकललंय
त्यांचं मानस होतं खऱ्या अर्थानं की पहिलं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घ्यायचं आणि जी बलाढ्य टीम आहे ज्यांची बॅटिंग लाईन फार मोठी आहे अशा दामट टीमला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश आलं. कव्हर पॉईंटला हा फटका, एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होत होता परंतु त्याला थांबवलं गेलं. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाब्याने धावफलक जाऊन पोचले 15. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. तेजस शोहेब जे सलामीला गेलेत त्यांच्यावरती टीमचा भरपूरपणे विश्वास आहे. त्यांना आता त्याची कामगिरी करावी लागेल समोरच्या दिशेनं, परंतु फटका फसलाय. मिड विकेटमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्यानं पकडलाय झेल. शोहेब यांना देखील परतावं लागेल. व्हाईट बॉल, अव्वंतर धाव आली आहे. विकेट आली त्यानंतर मात्र एक्स्ट्राची धाव आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळते. धावफलक आता जाऊन पोहोचला एक्स्ट्राच्या धाब्यानंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून चौथं षटक प्रगतीपथावरती असताना हा फटका चांगला आहे, दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल यावेळी दर्शक. चाललाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बराचशा कालावधीनंतरचा हा बिग हिट, बिग षटकार. वाड कॅच, जबरदस्त कॅच. हा आणखीन एक जबरदस्त फटका, आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या थँक्यू डीजे. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. राहिलनं मात्र भव्य स्वागत केलं गोलंदाजाचं षटकारानं. पुनश्च फिरून मारण्याचा प्रयत्न थोडा असफल ठरला गेला. विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. 28 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल 29 धावसंख्येचं. 29 धावा इथून तुम्हाला बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये धोत्रे टीमला. चला धोत्रे टीम आपण मैदानाच्या बाहेर या लगेच.
आमचे आदरणीय दत्ताजी छंचे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या. आपलं गावदेव चषक 2024च्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. चार षटकांमध्ये 29 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलंय धोत्रे टीम समोर दामट टीम कडून. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मंगेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश. हे आकाश ना रे, खाली आकाश आहे ना. ही सलामीची जोड साखळी आणि पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज मिराज आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती प्रति हल्ला चढवला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय मिराज षटकारानं. थँक्यू डीजे. मंगेशनं मात्र स्वागत केलंय मिराजचं षटकारानं. 29चा पाठलाग कमी गतीने टाकला होता, त्याला पीक केलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून येत, प्रयत्न अप्रतिम झालेत परंतु झेल मात्र सेफ लँडिंग झाला. 2 धावा तत्पूर्वी मिळतील. पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा आल्या. टार्गेट 29चं होतं. 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू 29 बनवायच्या होत्या. पहिल्या 2 चेंडूंवरती आल्यात 8. मिराजवरती मात्र आक्रमण करायला सुरुवात केली. पहिलं P1चं षटक आहे. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहेत आणि अशा वेळी मात्र अगदी इनफिल्डला कव्हर करण्याचं काम मंगेशच्या माध्यमातून मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतंय. यावेळी अगदी इनफिल्डला कव्हर करत चेंडू चाललाय. डीप कव्हरच्या दिशेनं जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगलला डबलमध्ये आणि डबलला 3ऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. काय रनिंग द बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या दरम्यान. चित्याच्या शबलाईनं हारण्याच्या गतीनं इथे मात्र धावा बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहताय 11 धावा धाव फलकावरती. 29चा पाठलाग करत असताना मिराज वरती मात्र हावी ठरलेत. आता सॅकिंग एंडवरती आकाश आहे. हा फटका पाठीमागच्या दिशेने लिडिंग एज. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त 1 धाव. 12 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना मिराजला कमबॅक करावा लागेल. मिराजला इथून डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल जेवढे टाकतील तेवढे या धावसंख्येला तुम्ही सेव्ह कराल. आमचे सन्माननीय दत्ताजी चेंचे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. तत्पूर्वी इथं स्वीप केलाय. पॅडल स्वीप करत असताना आणखीन एक चौकार येतोय मंगेशच्या बॅट मधून आणि धावसंख्या जातीय ती 16च्या घरात.
16 धाबा धावफलकावरती. पुनश्च अगदी आपण पाहतोय पुढे सरसावत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेचायचा होता. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ना की पॉईंट रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांना मात्र हा झेल टिपला आणि पहिला आदरा मिळतोय तो धोत्रे टीमला. फलंदाजीतून बाद होतोय तो म्हणजे गणेश. चांगला फटका यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर मधून चेंडूला काढले डीप कव्हर मध्ये. सन्माननीय दत्ताजी चंचे साहेबांचा शुभ सन्मान जयदासजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणारी सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा गावदेव चषक 2024 आणि इथे आलाय षटकार. या स्पर्धेचं स्वागत करत असताना फलंदाज किरणच्या बाट मधून षटकार. ते 20 धावा धावफलकावरती. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय ते 24. हा फटका अगदी त्याला मात्र सेफ केला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढाच ताकदीचं पाहायला मिळालं. यावेळी चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू चाललाय. हा येतोय विनिंग षटकार किरणच्या बाट मधून आणि इथं मॅच जिंकवली ती धोत्रे टीम साठी. किरणच्या षटकारानं हा